आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती ठेवून आज त्यांची पूजा केलेली आहे। पूजा एवढ्यासाठीच केली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पांडुरंगानं त्यांना सद्बुद्धी देवो आणि धनगर समाजाचा एसटीचा प्रलंबित 70 वर्षापासूनचा जो प्रश्न आहे तो देवानं त्यांना सद्बुद्धी घालून निकाली काढावा आणि धनगर समाजाच्या पुढच्या भावी पिढीला एक प्रमाणपत्र देऊन त्यांचं भवितव्य चांगलं घडवावं। सरकारला हात जोडून विनंती करतो की आमचा संयम ढवळू देऊ नका। जास्तीत जास्त जेवढं लवकर होईल तेवढ्या आमच्या प्रमाणपत्राचा तुम्ही विचार करा आणि आम्हाला ताबडतोब प्रमाणपत्र देऊन तुमचे आम्ही कायमस्वरूपी ऋणी राहू। तुमच्या पाठीशी खंबीरपणे धनगर समाज असू द्या एवढीच आमची ईश्वर चरणी आणि रुक्मिणीला प्रार्थना आहे। पण एवढं करून जर देवानं तुम्हाला बुद्धी घालून जर तुम्ही काही चुकीच्या मार्गाने जर गेलात तर धनगर तुम्हाला माफ देखील करणार नाही। एवढंच आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगतो।